हा दिवा चिलट, कुवट वास आणि माशासाठी. तुम्हाला एक लिंब घ्यायचंय, जर मोठ्या आकाराचं असेल तर उत्तम. खालचं थोडंसंच कापून घ्यायचं बरं का, त्याला छिद्र वगैरे पडलं नाही पाहिजे. आणि वरून अशा पद्धतीने काढून त्याचा रस अशा चाकूच्या मदतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे. पिळायचं नाही, पिळलं तर मग त्याला खाली होल पडेलच पडेल, असं पिळायचं नाही बरं का. नंतर एखाद्या कोणत्याही दिवामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचं. त्यामध्ये 3 ते 4 लवंग्या घ्यायच्या, 3 ते 4 कापूरच्या गोळ्या घ्यायच्या. चांगलं हे कुटून घ्यायचं आहे, म्हणजे याचा स्मेल ना छान येतो. त्यानंतर तुम्हाला हे ठेवायचं आहे लिंबामध्ये. लिंब मोठं असल्यानंतर बापरे, काय मजाच वेगळी याची नाही का. काय मस्त फ्रेग्रन्स येतो ना, बघायलाच नको. मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल टाका, किंवा दिव्यासाठी तुम्ही ज्याही तेलाचा वापर करता ते तेल घेऊ शकता. त्यानंतर वात टाकायची आहे, वात थोडी तेलाने भिजून घ्यायची आहे आणि मग हा दिवा लावायचा आहे. मच्छर, माशा, कुबटवास बिलकुल होणार नाही. उशीर कसला करताय मग, घ्या पटकन फ्रीजमधून लिंबू आणि करा हा दिवा, आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मग पावसाळ्यात रोज संध्याकाळी हा दिवा लावा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्ही पण म्हणाल, "वाह वाह! क्या प्राजक्ता, क्या बात है." पटकन लाईक करा, फॉलो करा,